नमस्कार, मी दक्षता ठसाळे. India.com मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आता आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय बाजारामध्ये एक वेगळीच रेलचेल आहे. कुठे फुलांच्या गुढीची तयारी करायला आपल्याला बघायला मिळते, तर कुठे वेगवेगळे सेल लागले आहेत, बंपर सेल असे वेगवेगळे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात. आपण गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष दिन म्हणून साजरा करतो, पण ही जी गुढी उभारली जाते ती गुढी नेमकी कशा पद्धतीने उभारली जाते याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपण गेल्या दिवसांपासून बघतोय अनेक वर्ष गुढ्या बाजारात एकदम छोट्या मोठ्या आकाराच्या रेडीमेड उपलब्ध मिळतात. मात्र गुढी घरी बनवण्यामध्ये जी एक वेगळी मजा आहे ती बाजारातून आणलेल्या गुढीमध्ये नाही. गुढी घरी बनवण्यात एक वेगळी मजा यासाठी आहे कारण का त्यावेळेला आपल्या घरातली सर्व माणसं आपण एकत्र येतो. आता आपण बघतोच आहे मुंबईमध्ये या धकाधकीच्या जीवनात एकत्र येण्यासाठी किंवा एक गेट टुगेदर करण्यासाठी खूप कमी कालावधी मिळतो. मग अशा वेळेला आपले हे सणवारच आपल्याला मदत करत असतात. तर गुढीच्या सुद्धा बाबतीत असंच आहे. गुढी उभं करणं आणि गुढीची त्या अगोदर तयारी करणं ही एक प्रकारची एक रेलचेलच असते. यासाठी आपल्या म्हणजे एक वेगळी प्रकारची आपण संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देत असतो. अशा वेळेला गुढी उभी करण्यासाठी कोणकोणती सामुग्री लागते किंवा त्यामागे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आता आपण बघतो बाजारामध्ये वेगवेगळ्या गुढी मिळतात, त्या अशा पद्धतीच्या असतात. आपण एक प्रतीक म्हणून इथे या गुढीचा उपयोग करणार आहोत. आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने आपण गावाकडे किंवा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुढ्या उभारल्या जातात त्याचं प्रतीक म्हणून ही गुढी आहे. या गुढ्या बाजारात सहज उपलब्ध मिळतातही, पण या गुढ्यांमध्ये ती मजा आहे का तर नाही. त्या गुढीमध्ये तयार करण्यात ती एक वेगळी मजा आहे. ती कशी करायची ती आपण बघूया. गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवातीला छान स्नान करून नवीन कपड्यांचं परिधान करून गुढी उभारण्यासाठी सर्व घरातील मंडळी एकत्र येतात. गुढी उभी करण्यापूर्वी दाराबाहेरील जी जागा आहे जिथे आपण गुढी उभी करणार आहोत ती जागा स्वच्छ केली जाते. तिथे सुंदर अशी रांगोळी काढली जाते. त्यानंतर त्या गुढी मागे किंवा त्या गुढी शेजारी एक कलश उभा केला जातो. आपण आज या ठिकाणी गुढी नेमकी कशा पद्धतीने बनवायची आणि त्यामागे काय कोणकोणत्या गोष्टींचा कोणता गुणधर्म आहे ते बघणार आहोत. आपण इथे प्रतीक म्हणून एक काठी घेतलेली आहे. मुळामध्ये जेव्हा गुढी उभारली जाते तेव्हा घराच्या शेजारी एका पाटावरती सुंदर रांगोळी काढून गुढीसाठी चंदनाची काठी किंवा कोणत्याही अन्य प्रकारची काठी घेतली जाते. या काठीला गरम पाण्याने आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर ती काठी उभारली जाते. त्यानंतर गुढीवरती सगळ्यात प्रथम रेशमी वस्त्र उभारलं जातं. रेशमी वस्त्र त्या गुढीला परिधान केलं जातं. तर आपण इथे सुरुवातीला हा निळ्या रंगाचा एक कपडा परिधान करतोय जो रेशमी वस्त्र आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रंगांचं एक वेगळं महत्त्व आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. रंगांप्रमाणे आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या रंगांची उधळण व्हावी त्याचं प्रतीक म्हणून हा कपडा रेशमी वस्त्र या गुढीवरती उभारलं जातं. अशा पद्धतीने रेशमी वस्त्र उभारल्यानंतर याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कडुनिंब आणि साखरेचे जे बत्ताशे असतात याला खूप महत्त्व असतं. आपण इथे कडुनिंबाच्या अशा डहाळी घेतलेली आहे ज्याचं आपण याला परिधान करणार आहोत. पण आपल्याला माहिती आहे कडुनिंबाचा आपल्या आरोग्यामध्ये पण खूप महत्त्वाचा वाटा आहे. कडुनिंबामध्ये एक कटू आणि कडू अशा पद्धतीची एक चव असते. त्याचप्रमाणे आपण आयुष्यामध्ये कडू गोड आठवणी घेऊन चालत असतो. तर त्या कडू आठवणींचं प्रतीक म्हणून आपण इथे कडुनिंब वापरतो. त्याचप्रमाणे गुढीपाडवा हा हिवाळ्यानंतरचा उन्हाळ्यात प्रवेश केल्यानंतरचा पहिला सण आहे किंवा पहिला एक ऋतूमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला बदल होणारा असा हा ऋतू आहे. तर त्यामुळे आपल्या शरीरामध्येही थंडीपासून उन्हाळ्यापर्यंत एक बदल होत असतो. अशा वेळेला शरीरात होणारे बदल हे राखून ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा भरपूर मदत होते. तर आपण हे कडुनिंबाचं पान इथे बांधणार आहोत. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे कडुनिंबाप्रमाणे साखरेच्या बत्ताशांनाही अधिक महत्त्व आहे. कारण का ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपल्या ज्या कडू आठवणी असतात त्याबरोबर गोड आठवणींना देखील एक वेगळं महत्त्व आहे. तर आणि त्याचप्रमाणे कडुनिंब आणि साखरेचा एक वेगळा प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. तर त्यासाठी आपण बत्ताशांचा वापर करणार आहोत.
आपल्याला माहिती आहे की बाजारामध्ये साखरेचे हे वेगवेगळे बताशे उपलब्ध होतात। इथे आपण आता हे रंगीत बताशे घेतलेले आहेत, ज्यामुळे आपली गुढी सुद्धा सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे। या बताशांचा वापर आपण नंतर प्रसाद म्हणून देखील करणार आहोत। अशा पद्धतीने गुढी उभारल्यानंतर आपण याच्यावरती एक कलश ठेवतो। तो कलश उलट्या पद्धतीने असणार आहे। यामागचं महत्त्वाचं कारण असं की कलशाला तांबा किंवा पितळेचे वापरले जातात। या कलशाचे गुणधर्म हे पुन्हा जमिनीकडे असावेत किंवा त्यातील जी वेगळी वायू आहे किंवा एक ऊर्जा आहे ती पुन्हा जमिनीमार्फत आपल्या कुटुंबाकडे आणि आपल्या घराकडे असावी, यासाठी त्या कलशाचा वापर केला जातो। तर हा अशा पद्धतीचा कलश असणार आहे, जो आपण याच्यावरती परिधान करणार आहोत। हे सगळं केल्यानंतर आपल्या घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन घरातील स्त्रिया, ज्येष्ठ मंडळी या गुढीची पूजा करतात। कुटुंबामार्फत एक वेगळ्या उत्साहाची आणि एका वेगळ्या आनंदाची सुरुवात या गुढीमार्फत होत असते। त्यामुळे या गुढीची वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रिया आणि पुरुष एकत्र येऊन पूजा केली जाते। महाराष्ट्रात आपण वेगवेगळे सण उत्साहाने आणि अगदी आनंदाने साजरे करतो, त्याचप्रमाणे ही गुढी देखील आहे। या गुढीला उभारल्यानंतर घरातील सर्व मंडळी म्हणजे अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सारी जण एकत्र येतात आणि या गुढीची पूजा करतात। दुपारी या गुढीला एक वेगळ्या प्रकारचं गोडाचं नैवेद्य दाखवलं जातं आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, सूर्यास्तापूर्वी ही गुढी खाली उभारली जाते। खाली उभारल्यानंतर देखील या गुढीला एक नैवेद्य दाखवून त्याची पूजा अर्चा करून ही गुढी खाली उभारली जाते। आपल्या सारांना माहिती आहे की इतक्या धकाधकीच्या जीवनात किंवा एक विभक्त कुटुंब पद्धती असताना एकत्र येण्यासाठी आपल्याला अशाच वेगवेगळ्या कारणांची किंवा सणांची गरज असते आणि गुढीपाडवा हा आपला नववर्ष दिन अशाच पद्धतीचा एक आपल्याला संकल्प घेऊन येतो की वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या चांगल्या निमित्तांनी आपण संपूर्ण कुटुंबाने एकत्र राहायला पाहिजे। या सणामुळे आपल्या संस्कृतीतली एक परंपरा किंवा आपल्या एका संस्कृतीची देवाणघेवाण या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते। त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा नक्कीच तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर साजरा करा। आणि India.com मराठीकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।